एशिया खंडातील सर्वात मोठी म्हणून ओळखली जाणारी गोदुताई विडी घरकुल सामाजिक संस्था आज पुन्हा चर्चेत आली आहे। या संस्थेत गोदुताई घरकुल 10,000 तर मीनाक्षी साने घरकुल 5,000 असं मिळून तब्बल 15,000 घरकुलांमध्ये नागरिक वास्तव्यास आहेत। नागरिकांना आजवर ड्रेनेज, लाईट, घंटागाडी, रस्ते व इतर मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी संबंधित संस्थेनं घेतली असली तरीही रस्त्याच्या समस्येवर तोडगा निघालेला नाही। सध्याच्या परिस्थितीत केवळ 10 फुटी रस्ता देण्यात आला असून त्यातही हजारो खड्डे असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। आजच्या काळात एका घरात किमान 2 वाहनं असताना एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी अरुंद रस्ते पुरेसे ठरणार का, असा थेट सवाल नागरिकांसह रिक्षा चालक करत आहेत। जावेद इनामदार, ये रोड पर हमेशा के 10 गाड़ियाँ आते जाते रहते हैं। इधर गाड़ी अगर पलटी हुई है तो इसका कौन जवाबदार है? कौन? इधर प्रशासन ध्यान नहीं दे रही है, संस्था ध्यान नहीं दे रही है। करने का क्या है? रोड का पानी दिन पर दिन बढ़ते जा रहा, पानी इधर पब्लिक आ रही जा रही है, पब्लिक को दुनिया की तकलीफ हो रही है। एक अगर बड़ी गाड़ी है तो दूसरी गाड़ी जाने का रास्ता नहीं रहता, गाड़ियाँ पलटी होने के चांसेस है इसके अंदर, गाड़ी में पैसेंजर रहते हैं। इसका जवाबदार कौन लेने वाला नहीं है और कौन आग देख रहा भी नहीं इधर। इसका कौन जवाबदार देना? शासन भी और संस्था भी। इसका जवाबदार क्यों तुम कौन? तुम नवीन घरकुल के संस्था में अर्ज वगैरह करेगा तुम? नवीन घरकुल के संस्था में अर्ज तो खुद उन्होंने आगू देख रहे, खुद गाड़ी पर आ रहे जा रहे देख रहे उन्होंने, फिर भी अभी तक कुछ उनका इलाज नहीं करे रोड का। तुम भी रिक्षावाले आहे क्या? टू व्हीलर आम्ही तर आम्ही रोजचं कामाला जायचं याचाच रस्ता आहे आणि जायचं यायचं रस्त्याच लय अवघड चालू आहे आणि गेल्या 2 महिन्यापासून तरी पाण्याचा प्रॉब्लेम लय चालू आहे आणि लक्ष घेणार पण कोण नाही इकडे। संस्था वगैरह प्रशासन कोण सांगणार पण कोण नाही, ऐकणार पण कोण नाही। सांगायला गेला तर पण कोण ऐकतच नाही। इथे संस्थाचे पण माणसं येतात आणि सोसायटीचे पण माणसं येतात, रोडला दुर्लक्ष करून पुढे जातात त्यांनी। रिक्षा तुमचीच आहे का? हा, रिक्षा माझी आहे। बरं, जाणं येणं तर खूप अवघड आहे आणि लक्ष देणार पण कोण नाहीत। आणि परवा पण 2 रिक्षा पलटी झालेत याच इथंच भागात। इथं? हा, याच भागात 2 रिक्षा पलटी झालेल्या आहे। बरं, त्याला पण बघणारे कोण नाही।